पिंजरा पिंजरा रे. अरे विचार कसला करतोय मी तुला चेकमेट केलंय. बरं नाउ आय थिंक वी शुड स्टॉप दिस वन साइडेड वॉर. हो हो प्रत्येक जिंकणाऱ्याला असंच वाटतं की आता बास म्हणून, पण हारणाऱ्याचं काय? नाही नाही ते काही नाही, अजून एक डाव होऊन जाऊ दे. अरे हे बघ तात्यांनी आपल्याला तयार व्हायला सांगितलंय. चल. हो हे बघ मी एक डाव जिंकतो त्यानंतर आपण लगेच जाऊ तयार होईल. तू कधीच जिंकू शकणार नाहीयेस. हे लहानपणापासूनच तुझं स्वप्न आहे ना मला हरवण्याचं. अजूनपर्यंत तरी पूर्ण झालेलं नाहीये. ठीक आहे ना, बुद्धिबळाच्या डावात बाजी मारली असशील तू, पण आयुष्याच्या एका महत्वाच्या डावात तुझ्या आधी बाजी मारली आम्ही. तुझ्यापेक्षा थोडा लहान असूनही तुझ्या आधी लग्न करतोय आणि तेही मला आवडणाऱ्या मुलीशी. कबीर अरे दिसायला इतकी सुंदर आहे ना ती, म्हणजे अशी सुंदर मुलगी या गावातच काय शहरातही सापडणार नाही. दिसायलाही सुंदर आणि मनाने तितकीच सुंदर. हे तू मला खिजवतोयस का? एक डाव जिंकून दाखव आधी. फ्रँकली मला तर कधी कधी काय वाटतं माहितीये का, माझ्या विरुद्ध एक डाव जिंकण्यासाठी ना तू सगळं म्हणजे तुझी संपत्ती बायको भाऊ सगळे पणाला लावशील. ते बघ संपत्तीचं म्हणशील ना तर ती मी तुला तशीही न मागताही देईन. भावाचं म्हणशील तर भावाबरोबर वर अजून काय पैसे देईन तुला. पण बायकोचं म्हणशील ना तर त्याच्याकडे पाहूनही देणार नाही तुला. जवळजवळ महाभारताचं युद्ध खेळूनच जिंकलोय मी तिला. एवढी सुंदर आहे ती. बघ म्हणजे कळलं. बरं ते जाऊ दे, मला सांग तू स्वतःसाठी कोणी पाहिलीस की नाही, की म्हणजे बँड बाजा वाजून मोकळाही झालायस आम्हाला न सांगता. माझ्या या बुद्धिबळाच्या पटासारखं आहे. योग्य संधी दिसल्याशिवाय चाल खेळायचीच नाही. असं आहे का? पण तरीही तुला एक सांगतो कबीर, म्हणजे हे बुद्धिबळ किंवा जुगाराचे डाव जे जिंकतात ना ते सहसा आयुष्याचे डाव हारतात. बघ म्हणजे बी अवेअर. हे बघ अजून तुझं लग्न झालेलं नाहीये आणि मुलींचा काही भरोसा नसतो. आधीच सांगतोय. हे बघ आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. उलट अशा ठिकाणी गडबड होण्याचे जास्त चान्सेस असतात. नाही नाही नाही, आमच्या आयुष्यात ज्या काही गडबडी व्हायच्या होत्या ना त्या सगळ्या होऊन गेल्या, त्यामुळे आता काहीही चान्सेस नाहीयेत. अरे मी तिला कालपासून फोनही केला नाही. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय कबीर. हे माझ्यामुळे का? का म्हणजे तुझ्यामुळे हा डाव मांडला आपण आणि मी विसरून गेलो ना फोन करायचं. बरं मग आता तरी का उशीर करतोय? जा कर ना फोन. हा गाडीत राहिला कदाचित, आलोच. पाहिलंस आनंदी, ती सुंदर दिसतेस तू. तू नेहमी अशी का नाही राहत? जर तू रोज अशीच मला सजवायला आलीस ना तर मी रोज अशीच सुंदर दिसेन. आणि जर तुला चालत असेल ना तर मी नेहमी तुला सजवायला येत जाईन. ए नारायणी, तू बी तयार हो ना. वाटलंस तर चल, मी आता तुला सजवते. काय राहिलंय आता? आणि कोणासाठी सजवून? जाऊ दे न ग तो विषय. मला मला तुझे आभार मानायचे होते. आभार माझे? का? तू माझ्या शब्दाचा मान राखलास आणि ती पांढरी साडी काढलीस म्हणून. आनंदी, मीच तुझी माफी मागून सांगितलं ना की माझ्याकडून काही चूक झाली किंवा मी वेड्यासारखे वागले तर प्लीज मला माफ कर. मी तुला कसं माफ करू? उलट तू मला माफ कर. एका अटीवर. माझी एक गोष्ट ऐकावी लागेल तुला. आज तू जे सांगशील ना ते मी ऐकेन. नारायण
काय किती छान दिसतेस तू. अगं पण आमचं लग्न आता काय व्हायचं बाकी आहे? हे बरं सगळ्या गावात पसरलंय तुमचं लग्न ठरलंय ते. बोला नवरदेव, काय म्हणताय? कोण बोलतोय? जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवे मावळत्या. हे बघ, मी जिला फोन केला ना तिला फोन दे. बर घे ग आनंदी, तुझा नवरा पेटलाय. अगं तुझ्याशी बोलायचंय त्याला की. हां ती म्हैस इथे काय करते आणि काय वेड्यासारखं बोलत होती, मूर्ख. हे बघ, तुला जर बोलता येत नसेल ना तर तिला तिकडनं हकल, नाही तर तू तरी बाजूला येऊन माझ्याशी बोल. आपण नंतर बोलायचं का वीर? अच्छा, म्हणजे ती म्हैस तिकडनं काय हलणार नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. कर पण फोन नंतर. आणि ऐक, आय लव्ह यू. अरे कसा आय लव्ह यू म्हणतो. बर ही म्हैस कोण? शेलारवाड्यात 2 मुली आहेत, एक माझी बायको आणि दुसरी हडळ. मला पाहायला आवडेल ही म्हैस रूपी हडळ. हो, ते तिकडे गेल्यावर बघावंच लागणार आहे तुला. चल, मी आलो, फ्रेश हो, तूही आवरून घे. बरं आनंदी, मी निघते. हा, उगाच माझ्यामुळे तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको. आलेच. वा, काय बी येळ शोधलीस तू मला फोन करण्याची. खरं तर मी तुझ्याशी बोलणारच नव्हते वी. काल रातपासून तू मला विचारलास. ना तुला नकोशी झाली आहे का? आता बोलणार बी नाही आहेस का तू माझ्याशी? फिर तू मुका झालास का? बोल ना काहीतरी. 1 मिनिट. मुळात फोन उचलल्यापासून फक्त तुम्हीच बोलताय, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्याच्याशी बोलताय तो वीर नाही, त्याचा भाऊ बोलतोय. गजा, तू कशा पायी शहाणपणा करतो? वीरला फोन नाही आणि तू त्याचा फोन कशा पायी उचलला? नाही, मी गजा नाही, मी वीरचा भाऊ कबीर बोलतोय. पहिला आवाज भारी होता, नाव पण कॉल लिस्ट मध्ये असेल ना. पंढरी. पंढरी, बायकोचं नाव पंढरी. हा, वारकरी संप्रदायातलं घर असावं. पण चांगलं नाव आहे, पंढरी. घ्या बंधुराज, पंढरी वहिनींचा फोन होता. मुळात पंढरी ही बाई नसून एक लहान मुलगा आहे. अरे नाही, पण आवाज बाईचाच होता. हा, तो माझ्या होणाऱ्या बायकोचा होता, पण फोन पंढरीचा होता. हो, बर बर. बरं, तुझ्या बायकोचं नाव काय आहे? मी का सांगू? अरे ते म्हणतात ना, ताजमहल ही ऐकण्याची नाही पाहण्याची गोष्ट आहे, तसंच पुणे ही पाहण्याची नाही राहण्याची गोष्ट आहे. तसंच माझ्या बायकोचं आहे, ती चर्चा करण्याची नाही तर पाहून कौतुक करण्याची गोष्ट आहे.
झाला. नाही येतच असतील. कशी दिसतेय मी? रंग खूप छान दिसतोय तुझ्यावर. आनंदी ये. आनंदी, अगं काय ग हे? काय? अगं हे बहुधा तुझ्या कपाळावरच्या कुंकवाबद्दल बोलत असतील. अगं लग्नानंतर भरायचं असतं ते. बाबा हाव हाय परनात. पण काय सांग ना. अगं एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही तर घरातल्या कोणाला तरी विचारावं. आव असं काय करताय? का बोलताय तिला? लहान आहे, तिला काय माहिती, चुकून लागलं असेल. आणि खरं सांगायचं तर वाईट दिसत नाहीये का? प्रश्न वाईट दिसण्याचा नाहीये. ते पाहून वीरच्या घरच्या मंडळींना काय वाटेल हा प्रश्न आहे. त्यांना वाटेल मुलगी लग्नाला उतावळी झाली आहे की काय. बाबांनी घेतलेल्या लोन बद्दल आईला काहीच माहित नाहीये. 40 लाखातले 25 लाख भरलेत मी, पण उरलेल्या 15 लाखांसाठी बँक अडून बसली. लवकरात लवकर हप्ते भरा नाही तर घरावर जप्ती. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. त्यांना वाटेल मुलगी लग्नाला उतावळी झाली आहे की काय. बाबा माफ करा, पुन्हा असं नाही होत. आनंदी, अगं रडायला काय झालं? अगं बाबा आहेत आपले. ते बोलले म्हणून नाही रडत आहे, त्यांना माझ्यामुळे त्रास झाला म्हणून. झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप करण्यापेक्षा ते आपल्या हातून होऊच देऊ नयेत. मम्मा, मला काय वाटतं, आपण तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून थोडं कमी करायचं का? नाही नाही, त्यापेक्षा सरळ जाऊन धुवून ये तू. ठीक आहे, मी आलेच. ते थांब आनंदी. कुठेही जाऊ नकोस. अहो का बोलताय बिचारीला? एवढी छान तयार झाली आहे, किती छान दिसते. आणि आता केस धुवायला गेली तर वेळ आहे का आपल्याकडे? ती मंडळी येतीलच इतक्यात. चांगली दिसतेस. आणि तसंही मला सांगा, काय फरक पडतो? आजकाल कोण पाळतं हे सगळं? बाकी कोणी पाळतं की नाही मला माहित नाही, पण कुठल्या तरी फालतू कारणासाठी माझ्या मुलीकडे कोणी बोट दाखवलेलं मला चालणार नाही. मी आले, उगाच गोंधळ नको. एक मिनिट, कुठेही जायची काही गरज नाहीये. आत्ताच जाऊन केस धुतले पाहिजेत असं काही नाहीये. एक काम कर, पुढच्या वेळेला काही करायचं असेल तर घरातल्या मोठ्यांना विचार आणि मगच कर. ठीक आहे? पण ती मंडळी आता येतील त्याचं काय? मग काय एवढी काळजी करताय? त्या सगळ्यांचा जीव आहे आपल्या आनंदीवर. तुम्ही नारायण एक काम कर, तू आनंदीला घेऊन स्वयंपाकघरात जा. शालिनीला मदत करा, दोघी जा. जा. तुम्ही जाऊन आराम करता का? ही मंडळी आली की मी तुम्हाला सांगते. हां, कबीर लवकर, तुझी सवय अजूनही गेली नाहीये. सगळीकडे उशिरा पोहोचतोस तू. लवकर चल. वगैरे काही केला नाही, उगाच काहीतरी. दोघं बी लई छान दिसताय. थँक्यू.
आई तुझं कौतुक करून झालं असेल तर निघायचं का? ऑलरेडी उशीर झाला आपल्याला. चला. वय चल. मी चावीवरच विसरलोय. 2 मिनिटं इथे थांबा, मी 2 मिनिटात चावी घेऊन येतो. सॉरी. लग्न ठरलं ना की असं होतं. हो हो, तुझी वेळ यायचीच आहे. हा ठीक आहे ठीक आहे, द्या चावी आण. कबीर, आता तू गेलाच आहे तर खरं खरं सांग मला, कशा पायी आलायस तू इथं? काय अडचण आहे का बाळा? बाबा गेल्यापासून सगळ्या अडचणीच मागे लागल्यात. आता काय झालंय का? बाबांनी घेतलेल्या लोन बद्दल आईला काहीच माहित नाहीये. मी माझ्या महिन्याच्या पगारातून दर महिन्यात हप्ते भरतोय. 40 लाखातले 25 लाख भरलेत मी. उरलेल्या 15 लाखांसाठी बँक कडून बसली. लवकरात लवकर हप्ते भरा, नाही तर घरावर जप्ती येईल. त्या आईला हा धक्का सहन नाही होणार. काय करायचं ठरवलंयस बाळा? सगळे प्रयत्न करून झालेत आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय. मला कर्ज म्हणून पैसे दे, मी सगळे हळूहळू करून फेडेन नक्की. मला तुझा स्वभाव माहिती आहे बाळा, अगदी माझ्या दादासारखा आहेस तू. घरासाठी इतका झटतोयस. घरासाठी नाही, फक्त आईसाठी. बाबा गेल्यानंतरचं दुःख एवढं मोठं होतं, त्यानंतर आईला कोणतंच दुःख द्यायचं नाहीये मला. घरावरची जप्ती टळली पाहिजे फक्त. तू वहिनीची काळजी अजिबात नको करू, समजा व्यवस्थित होईल बघ. कम ऑन ब्रो, निघायचं. आई, गजाला तात्यांना पण सांग बाहेर यायला. ते कवाधरनं गाडीतच बसलेत. तुझ्या बापाच्या पायाला भिंगरी लागली आहे जणू. चला, मोठी लढाई लढायला चाललात तुम्ही. माहितीये मला, म्हणून असं तुझ्यासारखा सेनापती बरोबर घेऊन चाललोय ना. क्या बात. चला बासाहेब. आनंद आहे अगं. हे काय करते शालिनी काकू? किती छान मेकअप झालाय तिचा. आणि कोणाची नजर लागणार आहे? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आनंद आहे अगं. हे काय करते शालिनी काकू? किती छान मेकअप झालाय तिचा. आणि कोणाची नजर लागणार आहे हिला? नारायणी अगं, पद्धत आहे का अशी? हो का? काही दिवसांपूर्वी माझंही लग्न झालं होतं, तेव्हा नाही लावलत मला काजळ? मला सांग, कोणाची हिंमत आहे अक्का शेलारांच्या मुलीला नजर लावायची? आनंदी अगं, हे काय कुंकू भरलंयस? बरं ऐक ना, तुम्ही बोला, मी आलेच. काकू मी आता किती वेळ ते काढण्याचा प्रयत्न करते, निघतच नाहीये. आनंद आहे अगं, तुला कसं कळत नाही? लग्नाच्या आधी तू कपाळात कुंकू भरलंसच कसं? तर जाऊ द्या की तो विषय. काय करू ते सांगा. आता काही करू नकोस. आता आवरलंस ना, मग इथून जा. किचन मध्ये एकाही कामाला हात लावायचा नाही. आनंदी, जा बघू. बाहेर माझ्याकडून अजून घोळ येतील म्हणून मी इथं आले. आता आणखीन नवीन कुठला घोळ करून बसलीस? हा एक घोळ, आणि वीरला गजाशिवाय दुसरा कोणता पाहत आहे मला ठाऊच नव्हतं. असं काय करतेस आनंदी? ललिता वहिनींना फक्त 2च मुलं आहेत, वीर आणि गजा. मग मला असं वाटतं कुणीतरी आत्ते भाऊ किंवा मामे भाऊ असतात. पण मी त्याला फोन केला आणि मी वाटतं ते बोलले. म्हणजे फोन मी वीरला केला होता, पण त्याला वाटलं असेल की वीरची बायको ना बेअक्कल नुसती. तू काय बोलतेस ना, मला काही कळत नाही आनंदी. खरं तर ना मला बी ठावत नाही. शालिनी काकू तुम्ही सांगा ना, आता काय करू? काही करू नकोस. आता फक्त एक काम कर, तुझ्या प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने वीरचं स्वागत कर.
येईलच तो इतक्यात.